नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नारळी पौर्णिमा एकदम जवळ येऊन ठेपली आहे आणि त्यामुळंच मी आज सोनेरी रंगाचा आणि रसरशीत असा नारळी भात करणार आहे. 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे, लांब दाण्याचा आहे आणि तो मी 1 तास आधी भिजून ठेवला होता. तुम्हाला पाहिजे असेल तर कोणताही बारीक सुवासिक तांदूळ आंबेमोहरसारखा घेऊ शकता. 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, खोवलेला नारळ आहे. इथं 2 वाट्या गूळ आहे. तूप अंदाजाने घेतलेलं आहे, जसं लागेल तसं घालणार आहे. थोडीशी वेलदोड्याची पूड, जायफळाची पूड, बेदाणे, काजू, बदाम, 8 ते 10 लवंग आहेत आणि इथं केशर वेलची सिरप आहे. गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर छोटी कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तूप पातळ झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये काजू तळून घेते आहे. बदामाचे काप घालते आणि थोडे बेदाणे घालते. सुका मेवा तुम्हाला कोणता घालायचे ते तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे. आपले काजू, बेदाणे आणखी बदामाचे काप खमंग आणि खरपूस असे तळून झालेले आहेत. बेदाणे फुलले आहेत. आता मी ही कढई खाली काढून घेते. गॅसवर कुकर ठेवते. कुकरमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते. तूप आपलं पातळ झालेलं आहे, गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 8 ते 10 लवंग घालते. लवंगा तुपात छान भाजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत, फुटायला लागले आहेत आणि त्यांचा इतका सुगंध सुटलेला आहे, खूप छान. आता ह्या क्षणाला मी याच्यामध्ये तांदूळ घालून घेते. आपले तांदूळ 2 वाटे आहेत. तांदूळ हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे, जेणेकरून बासमती तांदळाचा दाणा मोडता उपयोगाचा नाही. मी 2 मिनटं तांदूळ तुपामध्ये परतून घेतलेला आहे. तांदूळ, तूप आणखीन लवंगा यांचा इतका सुवास मस्त सुटलेला आहे. हा 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 मस्त सुगंध नुसता दरवळतोय. यामध्ये मी 4 वाट्या पाणी घालून घेते. तांदूळ आपले 2 वाटे त्याचे दुप्पट पाणी घालून घेते. भात थोडा ढवळून घेते आणि ह्याला झाकण लावणार आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आता याच्या 2 शिट्ट्या मी करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला कुकर गार होईस्तोवर वाट बघायची आहे. कुकरच्या शिट्ट्या होईस्तोपर्यंत आपण पाहिजे तर गूळ चिरून घेऊ शकतो, नारळ फोडून घेऊ शकतो, शेंगदाणे बदलून घेऊ शकतो. या 10 मिनिटाच्या वेळामध्ये आपण आपली दुसरी काही कामं असतील तर ती करून घेऊ शकतो. 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरचं झाकण पडले. मी आता हा भात ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घेते. मला एकदम भात फडफडीत नको आहे, कारण घरामध्ये आम्ही जरा ज्येष्ठ व्यक्ती आहोत. तुम्हाला जर फडफडीत भात हवा असेल तर तुम्ही 1.5 पटच पाणी घाला आणि भात करून घ्या. कुकरमधला भात मी खाली गार करण्यासाठी ठेवलेला आहे.
आणि त्याच कुकरमध्ये आता मी खोबरं परतून घेणार आहे. अर्धा चमचा साजूक तूप घातले. आमटी भाजीची जी वाटी असते ना त्या वाटीने 2 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलाय. खोबरं थोडंसं परतून घेते. चव आपला भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये गूळ घालून घेते. पावसाळी वातावरणामुळं गूळ जरा ओला झालेला आहे. दुसरा गूळ होता परंतु तो रंगाला जरा कमी होता म्हणून मी हाच गूळ घेतलेला आहे. आपण सगळं 2-2 वाट्या घेतलेल्या आहेत. तांदूळ 2 वाट्या, ओला नारळाचा चव 2 वाट्या, आणखीन गूळ पण 2 वाट्या. आपला गूळ वितळायला लागला आहे आणि आपलं सारण म्हणतो तसं ते एकजीव व्हायला लागलेलं आहे. चिमूटभर मीठ घातले. आपण 2 वाट्या तांदूळ घेतले ते त्याचा भात हा शिजून जास्त होतो, त्यामुळं आपल्याला गूळ पण थोडासा जास्त घ्यावा लागतो. नारळ आणि गूळ एकजीव झालेला आहे. आता मी याच्यामध्ये जो भात गार केला होता ना तो घालून घेते. भात आपल्याला एकदम हलक्या हाताने वर खाली करायचं आहे. शीत तुटता उपयोगाचा नाही. तांदूळ घातल्यावर भात थोडासा पातळ झाला आहे. तो शिजला की घट्ट होणार आहे. खिसून घेतलेलं जायफळ आहे ते मी इथं घालते. पाव चमचा वेलदोड्याची पूड आहे. आपल्या नारळी भाताला छान रंग यावा यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा केशर वेलची सिरप घातलेले, थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले. भात 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. मधनं ढवळून घ्यायचा आहे. आपला नारळी भात एकदम सुंदर झालेला आहे. रंग तर खूपच छान आलेला आहे आणि सगळा एकजीव पण झालेला आहे. मी गॅसवर एक जाड बुडाचा तवा ठेवला आणि त्याच्यावर आपला हा प्रेशर कुकर ठेवायचा आहे. 1-2 चमचे तूप सोडून घेते आणि याच्यावर मी आता झाकण ठेवते. 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा भात असाच शिजवायचा आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. मी आता झाकण काढून घेते. हे बघा आपला भात किती छान झाला आहे बघा. अजिबात काचकिरडा म्हणजे काय अर्धवट शिजलेला वगैरे असं काही झालेलं नाही आहे. छान मोकळा पण झालेला आहे, मऊ पण झालेला आहे आणि रंग म्हणाल तर अतिशय सुंदर आलेला आहे. तर आपला गूळ पण पिवळा छान होता. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे मी याच्यात जे केशर वेलची सिरप घातले त्याच्यामुळं हा रंग अतिशय सुंदर आलेला आहे. आता खरं म्हणजे हा भात असाच एक 10-15 मिनिटं मुरू द्यायचा असतो, पण आता मला व्हिडिओ करते त्यामुळे मी याचं लगेच प्लेटिंग करून घेते.
आपला सोनसई रंगाचा मऊसर असा आणखीन रसरशीत शाही असा नारे भात तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. तुमच्या अभिप्रायामुळे माझा उत्साह वाढतो. तसेच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन मी येणारच आहे. आमच्या या चॅनलवर साखर भात म्हणजे केशरी भात याची रेसिपी तर आहेच आहे, त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भात पुलाव यांच्या पण रेसिपीज आहेत, त्या तुम्ही अवश्य बघा. तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.